हॅलो, गुड मॉर्निंग औरंगाबादकर. तुम्ही ट्यून केलंय रेडिओ MGM 90.8 FM अचूक आणि थेट. ऑल इज वेल मध्ये तुमची आरजे अमृता तुमच्या सोबत आहे. आज आहे वर्ल्ड हेपेटायटिस डे आणि त्यानिमित्त आपण गप्पा मारतोय MGM हॉस्पिटल अँड कॉलेजच्या लेक्चरर डॉक्टर श्वेता चौधरी, MBBS MD इन कम्युनिटी मेडिसिन यांच्यासोबत. हॅलो, गुड मॉर्निंग मॅम. आज आहे वर्ल्ड हेपेटायटिस डे, तर आम्हाला सांगा हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश काय? जागतिक आरोग्य संघटनेने वर्ल्ड हेपॅटायटिस डे 28 जुलै ठरवलेला आहे. कारण जे हेपॅटायटिसचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे हेपॅटायटिस बी, याचा शोध डॉक्टर ब्लूमबर्ग यांनी लावला आणि त्याचं व्हॅक्सिन, त्याचं डायग्नोस्टिक पण त्यांनी सांगितलं. त्यांचा जन्मदिवस हा 28 जुलैला असतो, म्हणून आपण हा साजरा करतो. आणि याचं महत्त्व, हेपॅटायटिसचं महत्त्व असं आहे की जवळपास 325 दशलक्ष लोक हेपॅटायटिस बी आणि सी ने संक्रमित आहे. त्यापैकी 9 लाख लोकांचा दरवर्षी मृत्यू होतो आणि त्याच्यातलेही फक्त 10% लोकांना माहीत असतं की आपण संक्रमित आहोत हेपॅटायटिस बी आणि सी ने. आणि जर हा प्रिव्हेंटेबल आहे, तर याचं जर नवजात बालकांमध्ये लसीकरण बघितलं तर फक्त 42% बालकांना जन्मानंतर लगेचच देणारी जी हेपॅटायटिस बी ची लस असते ती फक्त 42% बालकांना मिळते. आणि त्याच्यामुळे, आणि हे जे हेपॅटायटिस बी आणि सी आहे याचा सगळ्यात जास्त मृत्यूदर आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हे प्रिव्हेंटेबल आहे, ते आपण त्याचं संक्रमण थांबवू शकतो. म्हणून याबद्दल जनजागृती व्हावी, त्याच्यामुळे लोकांना याची माहिती व्हावी. त्याच्यामुळे दरवर्षी जागतिक आरोग्य संघटना हा दिवस साजरा करते. आणि दरवर्षी त्यांचं एक ब्रीद वाक्य असते. जसं यावर्षी आहे हेपॅटायटिस फ्री फ्युचर. हेपॅटायटिस फ्री फ्युचर म्हणजे भविष्यात हेपॅटायटिस बी हे संक्रमणचं प्रमाण कमी असलं पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला महत्वाचं त्यांनी फोकस केला आहे की आईकडून बाळाला प्रसूतीच्या वेळेस जे संक्रमण होतं हेपॅटायटिस बीचं, ते थांबवायचं आहे. म्हणजे बर्थ डोज ऑफ हेपॅटायटिस बी प्रत्येक बाळाला गेला पाहिजे, असं सगळ्यांना माहिती व्हावी. आणि बरेच हेपॅटायटिस बद्दल गैरसमज आहे ते सुद्धा दूर व्हावेत, म्हणून आपण हा दिवस साजरा करतो. अच्छा, हेपॅटायटिस बीचं कारण त्याचं व्हॅक्सिन सुद्धा बरूच ब्लूमबर्ग यांनी शोधलं. त्यामुळे त्यांचा जन्मदिन 28 जुलै हा वर्ल्ड हेपॅटायटिस डे म्हणून साजरा केला जातो. औरंगाबादकर डॉक्टर श्वेता मॅम सोबत गप्पा अशाच सुरू राहतील. तुम्ही ऐकत रहा आरजे अमृता सोबत ऑल इज वेल ऑन रेडिओ MGM 90.8 FM अचूक आणि थेट. वेलकम बॅक औरंगाबादकर. तुम्ही ऐकताय रेडिओ MGM 90.8 FM अचूक आणि थेट. ऑल इज वेल मध्ये तुमची आरजे अमृता तुमच्या सोबत आहे. MGM हॉस्पिटल अँड कॉलेजच्या लेक्चरर डॉक्टर श्वेता चौधरी, MBBS MD इन कम्युनिटी मेडिसिन, आज वर्ल्ड हेपॅटायटिस डे निमित्त आपल्यासोबत गप्पा मारतायत. तर मॅम, डॉक्टर बरूच ब्लूमबर्ग यांनी हेपॅटायटिस बी या विषाणूचा शोध लावला, तर त्यांच्याविषयी आम्हाला काही सांगा. डॉक्टर बरीच ब्लूमबर्ग यांच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर शब्द आणि वेळ दोन्ही कमी पडेल. तर थोडक्यात त्यांची माहिती सांगते. डॉक्टर बरीच ब्लूमबर्ग यांचा 28 जुलै 1925 ला न्यूयॉर्क येथे जन्म झाला. ते जवळपास 85 वर्ष जगले. आणि त्यांचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे संसर्गजन्य आजारांचा शोध, त्याचा प्रसार कसा होतो याच्यामध्ये त्यांचं योगदान आहे. तर 1950 मध्ये जेव्हा ते पूर्ण जगभर फिरले, प्रत्येक जगातल्या वेगवेगळ्या भागातले ब्लड सॅम्पल्स त्यांनी कलेक्ट केले आणि त्याच्यात त्यांनी शोधलं की काही लोकांमध्येच का बरं हा आजार होतो, काही ठिकाणच्याच लोकांमध्ये का होतो, असा त्यांना शोध करायचा असतानाच एका ऑस्ट्रेलियन ओरिजिनच्या व्यक्तीच्या ब्लडमध्ये त्यांना सरफेस अँटीजेन म्हणजे हेपॅटायटिस बीचा शोध लागला. त्यालाच आपण ऑस्ट्रेलियन अँटीजेन सुद्धा म्हणतो. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी त्याचं हा कसा ब्लड बॉर्न आहे, म्हणजे रक्तातून दूषित निडल्स किंवा ब्लेड किंवा कसं त्याचं रूट ऑफ म्हणजे लैंगिक संबंध याच्यातून कसा हा ट्रान्समिट होतो हे सुद्धा त्यांनी सांगितलं. त्याच्यानंतर ह्याचं कसं डायग्नोसिस करायचं हेपॅटायटिस बीचं ते सुद्धा त्यांनी शोधून काढलं. त्याच्यानंतर त्यांच्या त्यांनी मिळून हेपॅटायटिस बी व्हॅक्सिन लसीचाही शोध काढला. त्याच्यानंतर त्याचं जगभरात त्यांनी प्रसार केला की सगळ्यांना ती लस मिळावी, कारण ह्या हेपॅटायटिस बी मुळे नंतर पुढे कॅन्सर होतो. त्याच्यामुळे असं म्हटलं जातं की ब्लूमबर्ग यांनी जगातले सगळ्यात जास्त कॅन्सर्स रिलेटेड डेथ म्हणजे कॅन्सरमुळे होणाऱ्या डेथ जर कोणी प्रिव्हेंट केल्या असतील सगळ्यात जास्त तर ब्लूमबर्ग यांनी केल्या. आणि म्हणूनच त्यांना, आणि बऱ्याच बाकी ह्याच्यात म्हणजे जसं की ॲस्ट्रोलॉजी आणि फिलॉसॉफी, तत्वज्ञान याच्यात पण त्यांचं खूप योगदान राहिलेलं आहे.
नासामध्येही त्यांचे रिसर्च सायंटिस्ट म्हणून ते होते. त्याच्यानंतर म्हणूनच त्यांच्या एवढ्या सगळं योगदान आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की संसर्गजन्य आजाराच्या योगदानामुळे 1976ला त्यांना नोबेल पुरस्कार देण्यात आला. म्हणून आपण हा दिवस हेपॅटायटिस डे त्यांचा जन्मदिवस साजरा करतो. रिसर्चमध्ये तर डॉक्टर बरूच ब्लूमबर्ग यांचं योगदान आहेच, पण त्याशिवाय ॲस्ट्रॉलॉजी, फिलॉसॉफीमध्ये सुद्धा त्यांनी काम केलंय. डॉक्टर श्वेता मॅमकडून अजून माहिती आपण घेणारच आहोत. ती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा RJ अमृतासोबत ऑल इज वेल ऑन रेडिओ MGM 90.8 FM, अचूक आणि थेट. ऑल इज वेल मध्ये RJ अमृताला तुम्ही ऐकताय ऑन रेडिओ MGM 90.8 FM, अचूक आणि थेट. आज आहे वर्ल्ड हेपॅटायटिस डे आणि त्यानिमित्त आपण गप्पा मारतोय MGM हॉस्पिटल अँड कॉलेजच्या लेक्चरर डॉक्टर श्वेता चौधरी, MBBS MD इन कम्युनिटी मेडिसिन यांच्यासोबत. तर मॅम, हेपॅटायटिस नेमका कशामुळे होतो आणि त्याची लक्षणं काय असतात ते आम्हाला सांगा. हिपॅटायटिस म्हणजे हेपॅटिका म्हणजे लिव्हर आणि टायटिस म्हणजे इन्फ्लॅमेशन म्हणजे सूज. तर ही लिव्हरवर आलेली एक सूज आहे. हेपॅटायटिस म्हणजे लिव्हरवर आलेली सूज. त्याचे बरेच कारण आहे, पण आपण पहिले त्याचे कार्य काय असतात, लिव्हरचे आपल्या शरीरात कार्य काय असतात ते जाणून घेऊयात. तर असं म्हणतात की यू कॅनॉट लिव्ह विदाऊट लिव्हर, म्हणजे इतका तो महत्त्वाचा ऑर्गन आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे त्याचं आहे की शरीरामध्ये जेव्हा आपण जेवतो तर तेव्हा पचन हे आतड्यांमध्ये होतं, पण त्याचं चयापचय जे आहे म्हणजे पुढची जी स्टेप आहे ती लिव्हरमध्ये होते. म्हणजे प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फॅट याचं मेटाबॉलिझम हे लिव्हरमध्ये होतं. प्रोटीनमधला जो महत्त्वाचा अल्ब्युमिन नावाचं प्रोटीन आहे ते आपलं लिव्हर बनवतं. हे अल्ब्युमिन रक्तामध्ये पाण्याला धरून ठेवतं. मग अल्ब्युमिन जर नसलं तर मग काय होतं, पोटात पाणी जमा होणं किंवा पायावर सूज येणं असं लक्षणं दिसतात. त्याच्यानंतर युरिया सायकल म्हणजे अमोनियाचं युरियामध्ये रूपांतर हे लिव्हरमध्ये होतं. पण जर लिव्हर फेल झालं तर मग काय होतं की अमोनिया वाढतो आणि त्याच्यामुळे बेशुद्ध पडतो. त्याच्यानंतर क्लॉटिंग फॅक्टर बनवणं. आता हे क्लॉटिंग फॅक्टर म्हणजे रक्ताला गोठवण्याचे फॅक्टर हे बनले नाही तर मग व्यक्तीला रक्तस्राव होणं अशी लक्षणं दिसतात. त्याच्यानंतर बिलिरुबिन सायकल म्हणजे जेव्हा आपलं हिमोग्लोबिन ब्रेक होतं म्हणजे रक्तपेशी जेव्हा तुटतात त्याच्यानंतर जी पिगमेंट तयार होते तिची पुढची स्टेप सुद्धा लिव्हरमध्ये घडते. पण हे जर बंद पडलं तर मग रक्तामध्ये बिलिरुबिन वाढणार, त्या पिगमेंट वाढल्या की मग आपल्याला पिवळेपणा, लघवी पिवळी असं लक्षणं दिसून येतात. त्याच्यानंतर महत्त्वाचे विटामिन्स, त्याच्यानंतर फॅट सोल्युबल विटामिन आणि त्याच्यानंतर इसेन्शियल फॅटी ॲसिड हे जवळपास सगळं प्रकार लिव्हरमध्येच बनत असतो. त्याच्यानंतर जर आता हे आपण काही महत्त्वाचे कार्य पाहिले लिव्हरचे. आता बघूयात हिपॅटायटिस कशामुळे होतो. तर हिपॅटायटिसचे पण बरेच कारण आहे. त्याच्यातलं महत्त्वाचं म्हणजे इन्फेक्शन, संक्रमण. त्याच्यातही महत्त्वाचं म्हणजे व्हायरल इन्फेक्शन, जे आपण हिपॅटायटिस A, E, B, C, D असं म्हणतो ते. त्याच्यानंतर दुसरं हिपॅटायटिसचं कारण आहे दारू, अल्कोहोल. आणि दारूमुळे नंतर सिरोसिस पण होतं म्हणजे लिव्हर फेल पण होतं. त्याच्यानंतर ड्रग्ज म्हणजे काही अशी औषधं आहे की ज्याच्यामुळे हिपॅटायटिस होतो, म्हणजे तेवढ्या पुरती यकृतावर सूज येते, औषधं बंद केलीत की ते ठीक पण होऊ शकतं. त्याच्यानंतर आहे एक ऑटोइम्युन प्रकार. ऑटोइम्युन हिपॅटायटिस हे शक्यतोवर महिलांमध्ये दिसून पडतं आणि त्यांच्या ज्या शरीरातल्या सैनिक पेशी असतात त्याच लिव्हरच्या पेशींना इजा करतात आणि त्याच्यामुळे हिपॅटायटिस दिसून येतो. तर ही काही मुख्य आहेत कारणं. हेपॅटिका म्हणजे लिव्हर आणि हेपॅटायटिस म्हणजे लिव्हरवर आलेली सूज. लिव्हर आपल्या शरीरात खूप महत्त्वाचा रोल प्ले करतो. लिव्हर खराब करणाऱ्या अनेक कारणांपैकी एक कारण आहे दारू. ते तर आपण नक्कीच बंद करू शकतो आणि आपलं लिव्हर हेल्दी ठेवू शकतो. डॉक्टर श्वेता मॅमकडून अजून माहिती आपण घेणारच आहोत. ती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा RJ अमृतासोबत ऑल इज वेल ऑन रेडिओ MGM 90.8 FM, अचूक आणि थेट. वेलकम बॅक औरंगाबादकर. तुम्ही ट्यून केलंय तुमचं फेवरेट रेडिओ स्टेशन रेडिओ MGM 90.8 FM, अचूक आणि थेट. ऑल इज वेल मध्ये तुमची RJ अमृता तुमच्या सोबत आहे. MGM हॉस्पिटल अँड कॉलेजमध्ये कम्युनिटी मेडिसिनच्या लेक्चरर डॉक्टर श्वेता चौधरी मॅम आज वर्ल्ड हेपॅटायटिस डे निमित्त आपल्यासोबत गप्पा मारतायत. तर मॅम, आम्हाला सांगा, जर एखाद्या व्यक्तीला कावीळ झाला तर कोणकोणती लक्षणं त्यांच्यामध्ये दिसू लागतात? कावीळ म्हटला की साधारणतः आपण इन्फेक्शियस हिपॅटायटिसच म्हणतो, म्हणजे जो व्हायरसमुळे होणारा आहे.
तर त्याची लक्षणे बऱ्याचदा तर सबक्लिनिकल असतात किंवा कुणाला दिसत पण नाही. जर हिपॅटायटिस ए पकडला आपण तर लहान मुलांमध्ये लक्षणं न दिसता सुद्धा त्यांना त्याचे रोगप्रतिकारक शक्ती येऊन जाते. पण जर लक्षणं दिसलीच तर त्याच्यामध्ये सुरुवातीला फ्लूसारखी लक्षणं असतात. म्हणजे पहिल्या आठवड्यात जवळपास जीव मळमळणे, थकवा वाटणे, अन्नावरील वासना कमी होते किंवा मग जे अल्कोहोलिक आहे, स्मोकर आहे त्यांना ते करावं वाटत नाही. कुणाला उजव्या बाजूला पोटात दुखते, सोबत ताप येतो. त्याच्यानंतर हळूहळू दुसऱ्या आठवड्यात मग डोळे पिवळे, लघवी पिवळी आणि म्हणजे आपले नखं पिवळे असे लक्षणं दिसायला लागतात आणि तिसऱ्या आठवड्यात आपोआप हे लक्षणं कमी होत जातात. तर काहीच जणांमध्ये, फक्त काही % लोकांमध्येच हा फल्मिनंट हिपॅटायटिस होतो, म्हणजे ज्याच्यामध्ये लिव्हर फेल होऊन जाते आणि मग ट्रान्सप्लांटची सुद्धा गरज पडू शकते. पण याचं प्रमाण खूप कमी आहे. आता कावीळ बद्दल थोडं जाणून घेऊयात. म्हणजे जर कावीळ हा हिपॅटायटिस ए व्हायरसमुळे झाला असेल तर तो शक्यतो लहान मुलांमध्ये कॉमन आहे. त्याच्यानंतर दूषित पाणी, दूषित अन्न याने तो पसरतो. दूषित पाणी, दूषित अन्नाने पसरतो म्हणजे कसा, तर सांडपाण्याची पाईपलाईन फुटली आणि पिण्याच्या पाण्यामध्ये त्याचं मिक्स झालं तर मग एकाच कॉलनीतून म्हणा किंवा त्या एरियातल्या जे जे लोक पाणी पितात त्या सगळ्यांमध्ये हिपॅटायटिस एची साथ येते. त्याच्यानंतर ज्या गावांमध्ये उघड्यावर शौचास आहे त्याच्यावर माशा बसून पण त्या माशा पण ते व्हायरस कॅरी करतात अन्नापर्यंत आणि मग हिपॅटायटिस एची साथ येते. बऱ्याचदा एपिडेमिक ज्याला म्हणतो आपण, म्हणजे एकापेक्षा जास्त अशा केसेस वाढत आहेत, तर हे बहुधा हिपॅटायटिस ए आणि हिपॅटायटिस ईची असतात. आणि 90% मुलांमध्ये तर ते लक्षण दाखवत नाही. त्याच्यापैकी जर 10% मुलांमध्ये लक्षण दाखवतो, जसं मी पहिलेही सांगितलं की जीव मळकणे, अन्न न खावं वाटणे, मग त्याच्यानंतर पिवळेपणा येतो आणि मग त्याच्यानंतर ऑटोमॅटिक तो बरा होतो. सेल्फ रिकव्हरी याच्यात तो आपोआप बरा होतो. पण फक्त 1% लोकांमध्ये किंवा मुलांमध्ये तो फल्मिनंट हिपॅटायटिस करतो, म्हणजे तो एकदम सिव्हिअर होतो. आणि फल्मिनंट हिपॅटायटिस शक्यतर जर हिपॅटायटिस ए हा जास्त वयात झाला, म्हणजे 15 वर्षाच्या वरच्या वयांची लोक आहेत त्यांना जर हा हिपॅटायटिस झाला तर मग कधी कधी तो फल्मिनंट होतो, म्हणजे तीव्र रूप धारण करतो आणि अशा वेळेस मग लिव्हर फेल्युअर पण होऊ शकते. सगळ्यात चांगली गोष्ट हिपॅटायटिसची म्हणजे की हिपॅटायटिस ए हा पूर्णपणे आपण प्रतिबंध करू शकतो. तर याच्यासाठी लस उपलब्ध आहे. हिपॅटायटिस एचं वॅक्सिन आहे. लहान मुलांना आपण हे 1 वर्षाच्या वर जेव्हा मुलं होतात तेव्हा हिपॅटायटिस एचे 2 डोस देतो. आणि जर जिथे एपिडेमिक येते, जिथे पूर येतात सारखे सारखे, अशा ठिकाणी आपण 10 वर्षाच्या आतल्या मुलांना तर घ्याच म्हणतो. आणि त्याच्यानंतर जर काही असे व्यक्ती आहेत की ज्यांना हिपॅटायटिस बीचं इन्फेक्शन झालेलं आहे किंवा ज्यांना आधीच लिव्हर डॅमेज झालेला आहे, ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे, अशा व्यक्तींना सुद्धा आपण हे हिपॅटायटिस एचं वॅक्सिन घ्यायला सांगतो. आत्ताच आपल्याला डॉक्टर श्वेता मॅम यांनी कावीळची लक्षणं आणि त्यावर असलेल्या व्हॅक्सिन विषयी सांगितलं. औरंगाबादकर, अजून अशी बरीच माहिती आपण मॅम कडून घेणार आहोत. ती जाणून घेण्यासाठी तुम्ही कुठेच जाऊ नका, इथेच थांबा आणि ऐकत रहा आरजे अमृता सोबत ऑल इज वेल ऑन रेडिओ MGM 90.8 FM, अचूक आणि थेट. काय औरंगाबादकर, ऑल इज वेल ना? तुम्ही ट्यून केलंय रेडिओ MGM 90.8 FM, अचूक आणि थेट. ऑल इज वेल मध्ये तुमची आरजे अमृता तुमच्या सोबत आहे. आज आहे वर्ल्ड हेपॅटायटिस डे आणि त्यानिमित्त आपण गप्पा मारतोय MGM हॉस्पिटल अँड कॉलेजमध्ये कम्युनिटी मेडिसिनच्या लेक्चरर डॉक्टर श्वेता चौधरी मॅम यांच्यासोबत. तर मॅम, पिवळा कावीळ आणि पांढरा कावीळ यामध्ये काय फरक असतो ते आम्हाला सांगा. पांढरा कावीळ आणि पिवळा कावीळ. आता पिवळा कावीळ म्हणजे ज्याच्यामध्ये सगळं डोळे पिवळे दिसतात किंवा नख पिवळे दिसतात, हात पिवळे होतात, तर मग आपण म्हणतो की पिलिया झाला. आणि पांढरा कावीळ म्हणजे बऱ्याचदा ॲनेमिया असतो. याच्यामध्ये डोळ्यात जिथं आपण कंजंक्टायवा बघतो तर ती पांढरी पडलेली असते. त्याच्यानंतर नख पांढरे पडलेले असतात, हात पांढरे पडलेले असतात. तर मग पांढरा कावीळ म्हणजे ॲनेमिया, म्हणजे रक्तातलं हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी झालं की मग हात नख पांढरे दिसतात, डोळे पांढरे पडतात. तर आपण तेव्हा पांढरा कावीळ असा शब्द वापरतो. पण बऱ्याचदा असं होते की हिपॅटायटिस बी जेव्हा पेशंटला असतो, हिपॅटायटिस बी पॉझिटिव्ह स्टेटस असते, त्याला कधी माहीत पण असतं, तर तो म्हणतो की मला कधीच पिलिया झाला नाही, मला कधीच पिवळेपणा आला नाही. तर मग पेशंट
पांढरा कावीळ म्हणजे हिपॅटायटिस बी ला पण पांढरा कावीळ म्हणतात. अच्छा, म्हणजे पांढरा कावीळ हा बऱ्याचदा अॅनिमिया असू शकतो. मॅम याविषयी अजून माहिती आपल्याला देणारच आहेत. ती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा आरजे अमृतासोबत ऑल इज वेल ऑन रेडिओ MGM 90.8 FM अचूक आणि थेट. वेलकम बॅक औरंगाबादकर. तुम्ही ऐकताय रेडिओ MGM 90.8 FM अचूक आणि थेट. ऑल इज वेल मध्ये तुमची आरजे अमृता तुमच्या सोबत आहे. MGM हॉस्पिटल अँड कॉलेजमध्ये कम्युनिटी मेडिसिनच्या लेक्चरर डॉक्टर श्वेता चौधरी मॅम आज वर्ल्ड हेपॅटायटिस डे निमित्त आपल्यासोबत गप्पा मारतायत. तर मॅम, आम्हाला आता सांगा की हेपॅटायटिस ए चा प्रतिबंध कसा करायचा? आता हिपॅटायटिस ए व्हायरसमुळे जर कावीळ झालेला असेल तर हिपॅटायटिस ए वर तशी काही इफेक्टिव्ह ट्रीटमेंट नाही आहे. त्याच्यामुळे रोग प्रतिबंध हाच त्याच्यावर मुख्य उपाय आहे. तर हिपॅटायटिस ए व्हायरस झालेल्या रुग्णाला बऱ्याचदा सबक्लिनिकल इन्फेक्शन असते, म्हणजे त्याला लक्षणं सुद्धा येत नाही, पण त्याच्या विष्ठेतून खूप जास्त प्रमाणात हिपॅटायटिस ए व्हायरस जात असतो. त्याच्यामुळे त्याचा प्रसार फार लवकर होतो आणि अशा गावामध्ये जिथे उघड्यावर हागणदारी आहे आणि त्याच्यामुळं तिथली जी विहीर आहे जिथून लोक पाणी पितात तिचं पाणी दूषित होते आणि तिथून मग लोकांच्या घराघरात दूषित पाणी पोहोचतं, किंवा पाईपलाईन फुटली असेल तिथून पण दूषित पाणी जातं. तर आणि बऱ्याचदा सबक्लिनिकल म्हणजे लक्षणं दिसत नसल्यामुळं तो कंट्रोल पण करता येत नाही, आटोक्यात आणता येत नाही. एखाद्याला लक्षण दिसलं आपण त्याला वेगळं करतो, दवाखान्यात आयसोलेशनमध्ये ठेवतो, त्याचे सगळे जे फिकल मॅटर आहे सगळ्यांचं डिसइन्फेक्शन होतं आणि तो जोपर्यंत क्युअर होत नाही तोपर्यंत आपण त्याला पाठवत नाही. तर पण आता जर वैयक्तिक लेवलला जर आपण याचा प्रतिबंध करतो म्हटलं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर इपिडेमिक आहे, आता जर केसेस येत आहे पुढे, तर अशा वेळी सगळ्यांनी पाणी उकळून प्यायला पाहिजे. त्याच्यानंतर जेवायच्या आधी आणि शौचाच्या नंतर हात धुणे फार महत्वाचं आहे. त्याच्यानंतर एक्सक्रिटा डिस्पोजल म्हणजे जर गावात हागणदारी असेल तर ती पूर्णपणे बंद व्हायला पाहिजे, नाहीतर असे इन्फेक्शन परत परत येणार. त्यानंतर जर कारण शोधलं पाहिजे कुठून हे दूषित पाणी येतंय. विहीर जर दूषित असेल तर तिचं क्लोरिनेशन करून मिळतं, सरकार करून देते. त्याच्यानंतर पिण्याच्या पाण्यातून येत असेल तर ते आजार नोटिफाय व्हायला पाहिजे. सरकारी दवाखान्यापर्यंत आजार जर पोहोचला तर तो नोटिफाय होतो, म्हणजे पुढच्या अधिकाऱ्यांपर्यंत जातो आणि मग शुद्धीकरण, जलशुद्धीकरण चालू होतं. आणि अजून महत्वाचं म्हणजे हिपॅटायटिस ए वर लस आहे. 1 वर्षाच्या वरच्या बाळांना ही लस देता येते. याचे 2 डोस घ्यायचे असतात. पहिला डोस घेतल्याच्या 6 महिन्यानंतर दुसरा डोस घेता येतो. शक्यतोवर हा हिपॅटायटिसचा डोस तुम्ही 10 ते 15 वर्ष वयाच्या आतमध्ये घेतलेला फार चांगला, कारण एकदा वय वाढलं आणि त्याच्यानंतर हिपॅटायटिस झाला तर तो फल्मिनंट हिपॅटायटिस होऊ शकतो. म्हणून याची लस घेणं फार आवश्यक आहे. बऱ्याचदा असं होतं की हेपॅटायटिस ए ची लक्षणं सुद्धा दिसत नाहीत आणि त्यामुळे आपण लवकरात लवकर आणि योग्य वयात याची लस घेणं गरजेचं आहे. डॉक्टर श्वेता मॅम सोबत गप्पा अशाच सुरू राहतील. तुम्ही ऐकत रहा आरजे अमृता सोबत ऑल इज वेल ऑन रेडिओ MGM 90.8 FM अचूक आणि थेट. ऑल इज वेल मध्ये आरजे अमृताला तुम्ही ऐकताय ऑन रेडिओ MGM 90.8 FM अचूक आणि थेट. आज आहे वर्ल्ड हेपॅटायटिस डे आणि त्यानिमित्त आपण गप्पा मारतोय MGM हॉस्पिटल अँड कॉलेजमध्ये कम्युनिटी मेडिसिनच्या लेक्चरर डॉक्टर श्वेता चौधरी मॅम यांच्यासोबत. मॅम, आता आम्हाला हेपॅटायटिस ए चा प्रतिबंध कसा करायचा ते समजलं, तर आता आम्हाला सांगा की हेपॅटायटिस बी चा प्रतिबंध कसा करायचा? हिपॅटायटिस बी कसा होतो हे कळालं तर त्याचा प्रतिबंध आपल्या लक्षात येईल. हिपॅटायटिस बीचं ब्लड बॉर्न ट्रान्समिशन आहे, म्हणजे रक्तातून हा पसरतो. जसं की जर ज्यांना ब्लड ट्रान्सफ्युजन लागतं, म्हणजे जे ब्लड ट्रान्सफ्यूजसाठी जे ब्लड असतं ते जर हिपॅटायटिस बी सी साठी स्क्रीन नसेल झालेलं, जसं 1960च्या आधी वगैरे ट्रान्सफ्युजन झालेले, त्याच्यानंतर हिमोडायलिसिस अशा वेळेस, आणि जर एखाद्या व्यक्तीच्या हिपॅटायटिस बी पॉझिटिव्ह आहे आणि त्याची निडल जर चुकून हेल्थ केअर वर्करला लागली तर हेल्थ केअर वर्कर पण रिस्कवर येतात, म्हणजे नर्सेस, डॉक्टर्स पण रिस्कवर असतात. सर्जन्सला स्पेशली 50% जास्त, 50 टाइम्स जास्त रिस्क असते बाकी फिजिशियन्सपेक्षा आणि बाकी जनरल पॉप्युलेशनपेक्षा. त्याच्यानंतर जर काही प्रोसिजर आहेत, डेंटल प्रोसिजर, सर्जिकल प्रोसिजर, त्याच्यानंतर काही लोकांना टॅटू करणे म्हणजे गोंदणे, तर ते गोंदताना जर सुई नवीन वापरली गेली नसेल तरी पण रिस्क असते. त्याच्यानंतर रेझर ब्लेड, शेविंग रेझर्स जर शेअर केले,
टूथब्रश शेअर केले तरी पण हे होते. तर हे असं होते हे माहीत असेल तर ह्या गोष्टी टाळायला पाहिजे. आपण ह्या गोष्टी शेअर नाही करायला पाहिजे जिथं ब्लड रिलेटेड कंटॅमिनेशन होऊ शकतं. त्याच्यानंतर दुसरं जे ट्रान्समिशन आहे ते म्हणजे आईकडून बाळाला होणारं, तर ते प्रसूतीच्या दरम्यान होतं. त्याच्यामुळं जेव्हा ती बाई प्रेग्नंट असते तेव्हा तिला हेपॅटायटिस बी पॉझिटिव्ह आहे की नाही हे कळणं फार गरजेचं आहे. ही तपासणी प्राथमिक आरोग्य केंद्रात सुद्धा उपलब्ध आहे. सगळ्या गरोदर मातांची ही तपासणी केल्या जाते. पण जर हेपॅटायटिस बी पॉझिटिव्ह असेल तर तिने तिची डिलिव्हरी ही सरकारी दवाखान्यात किंवा इस्पितळात करणं फार गरजेचं आहे. कारण जर इस्पितळात डिलिव्हरी झाली तर मग 24 तासाच्या आत आपल्याला हेपॅटायटिस बी व्हॅक्सिन बाळाला देता येतं आणि इम्युनोग्लोब्युलिन पण देता येतात आणि त्याला हेपॅटायटिस बी पासून वाचवता येतं. त्याच्यानंतर सेक्शुअल ट्रान्समिशन याचं आहे. जर समजा हस्बंडला हेपॅटायटिस बी असेल किंवा वाईफला हेपॅटायटिस बी असेल तर मग एकमेकांना होऊ न देण्यासाठी बॅरियर कॉन्ट्रासेप्टिव्ह म्हणजे कंडोमचा वापर करायचा. त्याच्यानंतर जे वैश्य व्यवसायात आहे किंवा जे हाय रिस्कवर आहे तर त्यांनी स्वतःला हेपॅटायटिस बी विरुद्ध वॅक्सिनेट करून घ्यायचं. त्याचे वॅक्सिन उपलब्ध आहे. 0, 1, 2 म्हणजे आज जर घेतलं तर दुसरा डोस 1 महिन्यानी आणि तिसरा डोस परत 1 महिन्यानी असा घेता येतो किंवा मग तिसरा डोस 6 महिन्यांनी असा पण घेता येतो. त्याच्यानंतर होरिझॉन्टल ट्रान्समिशन पण आहे. मी म्हटलं घरात जर एखादा हेपॅटायटिस बी पॉझिटिव्ह असेल तर त्याला त्याचं स्टेटस माहीत असणं फार गरजेचं आहे. हेपॅटायटिस बी पॉझिटिव्ह आहे की नाही. तर अशा व्यक्तीचं जर समजा आपण शेअर केलं, टूथब्रश शेअर झाला किंवा रेझर शेअर झालं तर बाकी फॅमिली मेंबरला रिस्क असते. त्याच्यामुळं आपलं स्टेटस माहीत असणं फार गरजेचं आहे आणि कुटुंबियाचं लसीकरण होणं फार महत्वाचं आहे. आणि प्रत्येक दरवेळेस आपण जेव्हा जातोय बाहेर समजा निडल्स आपल्याला स्टरिलाइज निडल वापरण्यात येत आहे की नाही, आपल्याला रेझर नवीन वापरण्यात येत आहे की नाही, ह्या सगळ्या गोष्टीची काळजी आपण स्वतः घेणं गरजेचं आहे. तेव्हाच आपण हेपॅटायटिस बी ला थांबवू शकतो. हेपॅटायटिस बी आणि हेपॅटायटिस सी हे दोन्ही सारखेच ट्रान्समिट होतात आणि त्याच्यामुळे हेपॅटायटिस बी आणि सीचा प्रतिबंध हा सारखाच आहे. हेपॅटायटिस बी ला इफेक्टिव्ह काही ट्रीटमेंट नाहीये, पण हेपॅटायटिस सी हा 6 महिन्याच्या ट्रीटमेंटने बरा होऊ शकतो. खरंच कुठेही आणि कोणत्याही कारणासाठी हॉस्पिटलमध्ये आपण गेलो तर आपल्यासाठी स्टरलाइज निडल्स वापरल्या जातात का ही खात्री करून घेणं फार महत्वाचं आहे. डॉक्टर श्वेता मॅम सोबत गप्पा अशाच सुरू राहतील. तुम्ही ऐकत रहा RJ अमृता सोबत ऑल इज वेल ऑन रेडिओ MGM 90.8 FM अचूक आणि थेट. वेलकम बॅक औरंगाबादकर. तुम्ही ट्यून केलंय तुमचं फेवरेट रेडिओ स्टेशन रेडिओ MGM 90.8 FM अचूक आणि थेट. ऑल इज वेल मध्ये तुमची RJ अमृता तुमच्या सोबत आहे. MGM हॉस्पिटल अँड कॉलेजमध्ये कम्युनिटी मेडिसिनच्या लेक्चरर डॉक्टर श्वेता चौधरी मॅम आज वर्ल्ड हेपॅटायटिस डे निमित्त आपल्यासोबत गप्पा मारतायत. तर मॅम एक शेवटचा प्रश्न विचारते. कावीळ झाल्यावर काय उपचार दिले जातात आणि आपण काय काळजी घेतली पाहिजे? कावीळ झाल्यावर काय उपचार देतात तर बऱ्याचदा मी तर सगळ्यात पहिले हेच म्हणेल की कावीळबद्दल आपल्याला त्याचा प्रकार कोणता आहे, तुम्हाला कावीळ जो आहे त्याचा प्रकार कोणता आहे, तो कोणत्या व्हायरसचं इन्फेक्शन आहे हे माहीत होणं गरजेचं आहे. आणि बऱ्याचदा कावीळमध्ये सबक्लिनिकल इन्फेक्शन असतात म्हणजे पेशंटला लक्षण सुद्धा दिसत नाही आणि ते एकांपासून दुसऱ्याला व्हायरस ट्रान्समिट करत राहतात. त्याच्यामुळे प्रत्येकाने जसं आपण दरवर्षी आपलं ब्लड शुगर, BP आणि बरेच लिपिड प्रोफाईल अशी इन्व्हेस्टिगेशन्स करतो, तर आपण मला वाटते 5 वर्षातून एकदा का होईना किमान जे हाय रिस्क ग्रुप आहे त्यांना तरी आपलं म्हणजे हेपॅटायटिस बी स्टेटस माहीत असणं फार गरजेचं आहे. जसं मागच्या वर्षी आपली थीम होती टू फाइंड आउट द मिसिंग मिलियन्स, म्हणजे कितीतरी मिलियन्स लोक आहे, फक्त 10%च लोकांना हेपॅटायटिस बी लोकांनाच माहीत असतं, 10% लोकांनाच माहीत असतं की त्यांना हेपॅटायटिस बीचं इन्फेक्शन आहे. म्हणजे एवढे मिसिंग आहेत पॉप्युलेशन. आणि जर आता लक्षणं दिसत आहेत तर लक्षणं दिसल्यावर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तपासणी करणं की हे कोणत्या व्हायरसचं इन्फेक्शन आहे. जर ते हेपॅटायटिस A व्हायरसचं इन्फेक्शन किंवा E व्हायरसचं इन्फेक्शन असेल तर आपण लवकरात लवकर पेशंटला आयसोलेट करतो, म्हणजे इस्पितळात दाखल करतो, जेणेकरून त्याच्यामुळे बाकीच्यांना इन्फेक्शन होऊ नये आणि पसरू नये. आयसोलेट करतो. दवाखान्यात सगळ्या फिसेसचं, युरिनचं डिसइन्फेक्शन केलं जातं. त्याच्यानंतर पेशंटला ट्रीटमेंट काहीही नसते. हेपॅटायटिस E हा सेल्फ रिमिटिंग आहे, म्हणजे स्वतःहून बरे होतात हे हेपॅटायटिस. त्याच्या फक्त ऑब्झर्वेशन लागते आणि IV फ्लुइड लागतात, म्हणजे जेणेकरून लिव्हरवर जास्त ताण येऊ नये. मग अशा वेळेस आपण
पेशंटला हे करतो, दवाखान्यात ॲडमिट करून सिम्प्टोमॅट्रिक ट्रीटमेंट देतो. आणि जे ओव्हर द काउंटर ड्रग्ज आहे, म्हणजे बाहेरून मनानेच पॅरासिटामॉल घेणे किंवा पेनकिलर घेणे, हे असं टाळायला पाहिजे. कारण हिपॅटायटिस असताना जर असे ओव्हर द काउंटर ड्रग घेतले तर ते लिव्हरला जास्त डॅमेज करू शकतात. त्याच्यानंतर जर तुम्हाला हिपॅटायटिस बी किंवा सी असेल तर हिपॅटायटिस बी किंवा सी पॉझिटिव्ह आला आणि जर हिपॅटायटिस बी पॉझिटिव्ह आहे आणि तुम्हाला लक्षण आहे, म्हणजे ॲक्यूट हिपॅटायटिस झालेला आहे, आता म्हणजे पिलिया आलेला आहे, त्याच्यानंतर थकवा, ताप, हे ते सगळे लक्षणं आहेत, तर अशा वेळेस हा जवळपास 6 महिन्यात त्याची रिकव्हरी पण होते आणि 6 महिन्यानंतर टेस्ट निगेटिव्ह पण येते. तर जर 6 महिन्याच्या नंतरही टेस्ट पॉझिटिव्ह असेल हिपॅटायटिस बीची, तर याचा अर्थ आपल्याला क्रोनिक इन्फेक्शन झाले आहे, म्हणजे कुठेतरी लिव्हरमध्ये ते व्हायरस अजूनही आहे. तर अशा वेळेस आपण इयरली म्हणा किंवा पिरियॉडिकली त्यांना हिपॅटायटिस बीचं व्हायरल लोड बघायला सांगतो. जर व्हायरल लोड कमी असेल तर आपण औषधं देत नाहीत, पण व्हायरल लोड वाढत आहे तर अशा वेळेस आपण अँटीव्हायरल औषधी चालू करतो. आणि हिपॅटायटिस सी जर झाला असेल तर हिपॅटायटिस सीला तर ट्रीटमेंट आहे अवेलेबल, चांगलं ट्रीटमेंट आहे आणि 6 महिन्याचा कोर्स केल्याने हिपॅटायटिस बी पूर्णपणे बरा होतो, हिपॅटायटिस सी पूर्णपणे बरा होतो. तर ऐकलत ना औरंगाबादकर, हेपॅटायटिससाठी काय ट्रीटमेंट्स असतात ते. थँक्यू सो मच डॉक्टर श्वेता मॅम. आजच्या दिवशी एवढी महत्वाची माहिती तुम्ही आम्हाला दिलीत, त्यासाठी खरंच तुमचे माझ्याकडून, रेडिओ MGM कडून खूप खूप आभार. औरंगाबादकर, तुम्हाला आजचा शो कसा वाटला हे नक्की कळवा. त्यासाठी आमचा नंबर घ्या 8421247339. पुन्हा ऐका 8421247339 या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज नक्की करा आणि ऐकत रहा RJ अमृतासोबत ऑल इज वेल ऑन रेडिओ MGM 90.8 FM, अचूक आणि थेट.